केलेल्या आहे, कोणी आघाडी आहे, मी तुम्हाला हे सांगतो. गोविंदा मित्रांनो, तुम्ही एकदम स्टार्टला व्हिडिओ पाहिला असेल की लोक रस्त्यावर बसलेले आहेत आणि आरोपीला आमच्या हवाली करा म्हणून घोषणा द्यायला तर जे पुण्यामधल्या नरसापूरमध्ये चिमुकलीचा बलात्कार करून त्या डांगऱ्यानं तिची जी हत्या केली त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी लोकांनी त्या पोरीच्या घरच्या आई वडिलांनी रस्त्यावर तिची डेड बॉडी घेऊन बसली आणि आरोपी आमच्या हवाली करा अशा घोषणा देऊ लागले. तर हे काही लोक कोणी पैसे देऊन दारू पाजून रोजंदारीने हे आणलेले लोक नाहीत. हे लोक म्हणजे तुमच्या आमच्यासारखे येतं. हे लोक तुम्ही आम्ही येतं, तुमच्या आमच्या घरी लेकरं येतं. हे असे कांड पाहून डोक्याला भेव पडले. आपल्या लेकरं रस्त्यावर सोडत का नाहीत खेळायसाठी? काऊन की असे दलिंद्रे लोक बलात्कार करणारे, लहान लहान लेकरावर आणि त्याची हत्या करणारे प्रत्येक जागेवर येते. फक्त हे हरामखोरं काय करते तर ह्याला चान्स पाहिजे शिकार करायचा आणि ते बरोबर ते साधित आहेत आणि हे प्रकरण वाढत चालले. तर त्याच्यामुळं हे लोकांचा रोष आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर लाठीचार्ज केलाय. अरे ज्याच्या गांडीला आग लागती का त्यालाच कळते कशी आग असती. म्हणून दुसऱ्याला सांगून फायदा नाही. त्या माईच्या काळजावर, त्या बापाच्या काळजावर काय घाला घातला असेल त्या बिचाऱ्याच्या जीवालाच माहिती आहे. आणि तुम्ही पुन्हा त्याच्यावर लाठीचार्ज करायले आणि पुन्हा SP साहेब म्हणालेच की आम्ही लाठीचार्ज केला नाही. अहो व्हिडिओमध्ये दिसायले ना तुम्ही लोकायला कुत्र्यावानी मारलेलं. अहो लोकांचा रोष आहे. लोकांनी पोलीस कर्मचाऱ्यावर ह्याच्यावर काही दगडफेक केली का, शिवीगाळा केली का? तुम्ही मारायचे कामच नाही ना त्याला. आणि झाले काय माहिती आहे का, लोकायला भरोसा राहिला नाही की बाबा कधी काय होईल. आणि हे जे फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चलन फलान होईन बिस्तान होईन, मला तुम्ही सांगा आत्तापासून फास्ट ट्रॅकमध्ये ज्या पण केस चालल्यात त्याच्यात कोणाला फाशी झाली, कोणाला मृत्यूदंड झाला ते मला तुम्ही सांगा ना. आणि पुन्हा तुम्हाला सांगू का काय व्हायले, ह्याला हे जे आरोपी येते ह्याला माहिती आहे कायदा आपला गांडूवे काहीच नाही. 6 महिने मदत राहिले, वर्षभर मदत राहिले, आपली जमानत होती ती आपला झाटा कोणी वाकडं करू शकत नाही. ही ह्याची जी मेंटॅलिटी आहे त्याच्यामुळं हे प्रकरण वाढायले. तर म्हणून माझी पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे, एकतर हे दलिंदर लोकांच्या हवाली करून टाका. मारू द्या 2-4 जण, ठेसू द्या ना. मॉब लिंचिंगमध्ये झाटा काही फरक पडत नाही, पण हे ठेसल्याशिवाय त्याला फरक पडणार नाही. नाहीतर सगळ्यात सोपं त्याला एन्काउंटर करा 2-4 जणांचं. त्या एन्काउंटर केल्याशिवाय ह्याला जर बसणार नाही. मी मागच्या बी बोंबलू सांगायलो, आता बी सांगायलो शासनाला मी हात जोडून विनंती आहे बाबा पुन्हा कोणासोबत हे घडू नये. म्हणून एकमेव हे लोक ठेसणे नाहीतर यायचं एन्काउंटर करणे हे 2च पर्याय आहेत आणि याचा उपयोग तुम्ही करावा. अहो माझा एक मित्र आहे, आमच्या मेडिकलवर येऊन बसला माझ्या बाजूला आणि बोलण्यात विषय निघाला. ती रडायला सुरुवात केली त्यानं. ते म्हणला भाऊ मी 4 वर्षाची लेकरू आहे, रस्त्याला खेळते, उद्या काय झाल्यावर मी काय करू. म्हणजे एवढी लोकांना भीती झालेली आहे. म्हणून शासनानं मी जे म्हणालो ते कांड करावात, त्याच्याशिवाय ही जात काही शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.